नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत जे काही आता ऑनलाईन अर्ज आहेत ते ऑनलाईन पद्धतीने सुरू करून देण्यात आलेले आहेत. ज्या काही नवीन नोंदण्या व नूतनीकरण आहेत, रिन्युअलसाठी अर्ज जे आहेत ते सर्व काही प्रोसेस हे ऑनलाईन पद्धतीने सुरू करून देण्यात आले आहेत. तर याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व तुम्ही पहिल्यांदाच आपल्या श्रीकांत ट्विस्ट चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या श्रीकांत ट्विस्ट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही ऑनलाईन अर्ज आहेत ते तुम्ही या प्रकारे या इथे सूचना दिलेली पाहू शकता. मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रातून डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. म्हणजे जे काही तालुक्याच्या ठिकाणी ऑफिस झाले आहेत त्या ऑफिसच्या मार्फत जे काही डेटा एंट्री म्हणजेच तुमचे ऑनलाईन अर्ज नूतनीकरण अर्ज जे आहेत ते तिथून करत होते ते सध्या आता बंद करण्यात आले आहेत. व बांधकामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. म्हणजे कुठल्याही एका सेंटरच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यासारखेच ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. म्हणजे जी काही तुमच्या ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जी काही 6 फेब्रुवारीनंतर जी काही तारीख असेल ती तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडू शकता. म्हणजे ह्या तारखा निवडायची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेची मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला जे काही आहे ते तुमच्या जे काही तुमचे जवळचे तालुक्याच्या ठिकाणचे सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ते कागदपत्र दाखवायचे आहेत. त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडायलाबाबत म्हणजे ज्या कामगारांनी आपला क्लेमसाठी डेट निवडली होती तर त्यांना आता डेट चेंज करण्याचं म्हणजेच जी काही अपॉइंटमेंट आहे ते तालुक्या ठिकाणी परत एकदा घेण्यासाठी तुम्हाला इथे OTP तुमची जी काही अपॉइंटमेंटची डेट आहे ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. व तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट करून तुम्ही ज्या तारखेला अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्या तारखेला तुम्ही तुमच्या जवळील तालुक्याच्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. तर मित्रांनो, ही अशी सर्वात मोठी अपडेट व आता ऑनलाईन अर्ज कुठेही तुम्ही भरू शकता. तर अशी सर्वात मोठीशी अपडेट जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर श्रीकांत ट्विस्ट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. धन्यवाद.